चार असंख्य 1,00,000 कल्पापर्यंत ज्या बोधिसत्वांनी आपल्या तिसही पारमिता पूर्ण केल्या आणि त्याची फलश्रुती म्हणून त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली, असे सिद्धार्थ नावाचे सम्यक संबुद्ध सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी सहाय्यक असणारा तथागतांचा सद्धम्म आणि या सद्धम्माच्या मार्गावरती आरूढ होऊन स्वतःला विकारमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असणारा तथागतांचा पूजनीय भिक्खू संघ, प्रथमतः या तीनही रत्नांना मी त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे आपणास खऱ्या अर्थाने मानसन्मानाचे दिवस लाभले. अतिशय श्रेष्ठ अतिपूजनीय असणारे, सर्व विश्वामध्ये वंदनीय असणारे हे तीनही रत्न ज्यांच्यामुळे आपणास प्राप्त झाले, असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज आपण या ठिकाणी धम्मसहलीचा आपला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा, पहिला हा टप्पा जो की आपण या ऋषीपतन मृगदाय वनामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत. या निमित्ताने आपल्यासोबत असणारे आदरणीय पूजनीय भिक्खू राहुलो, भिक्खू धम्मरतन, बनते इद्दीपय्या, आपल्या या धम्मसहलीमध्ये माझ्यासोबत असणारे आपल्या धम्मसहलीचा एक पार्ट सन्माननीय अशोक खरात साहेब, त्यांच्या सुवेद्य धर्मपत्नी अश्मती शीतल खरात आणि उपस्थित सर्व सदसंपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिका. आज आपण अशा या पवित्र आणि पुण्यभूमीमध्ये उपस्थित आहोत, बसलेला आहोत की ज्या भूमीचा अनेक प्रकाराने त्याचं महत्त्व आहे, त्याचं व्हॅल्यू आहे. पहिली गोष्ट ही की या भूमीला, या ठिकाणाला ऋषीपतन मृगदाय का म्हणतात, हे एक महत्त्वाचं आहे की ही जी भूमी आहे, ही जी जागा आहे, तरी कोणत्याच बुद्धाकडून त्यागला जाऊ शकत नाही, म्हणून हे अत्याज्य ठिकाण आहे, कोणत्याच बुद्धाकडून त्यागला जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट ही की हे जे स्थळ आहे, तर हे या स्थळाला सम्यक संबुद्ध अपरिवर्तनशील म्हणतात, की हे जे स्थळ आहे सारनाथचं, ऋषीपतन मृगदाय वनाचं, की याच्यामध्ये बदल नाही होत. बदल कुठल्या प्रकाराने होत नाही. बुद्धाचं तत्व आहे की सर्व अनित्य आहे, बदलणारा आहे, नश्वर आहे, भंगुर आहे. मग असं असताना या स्थळाच्या बाबतीमध्ये बुद्ध असं का म्हणतात, बुद्ध वचन आहे. तर भगवान हे म्हणतात की यापूर्वीचे माझ्या अगोदरचे जेवढे सम्यक संबुद्ध झाले, तर त्या सर्व सम्यक संबुद्धाने जे काही धर्मचक्र प्रवर्तन केलं, तर ते याच भूमीमध्ये केले, इथंच केलेलं आहे. आणि इथून पुढचे जेवढे सम्यक संबुद्ध होतील, तर ते सारेचे सारे सम्यक संबुद्ध इथंच धर्मचक्र प्रवर्तन करतील. तर ही भूमी त्या बाबतीमध्ये बदलल्या जाऊ शकत नाही, बदलल्या जात नाही, म्हणून या भूमीला अपरिवर्तनशील असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस पृथ्वीचा विनाश होईल, सर्व उलथपालथ होऊन जाईल, तर त्यावेळेस सर्वात शेवटी याही भूमीची उलथपालथ होऊन जाईल, बदलणार आहे ना. परंतु त्यानंतर परत परिवर्तन होत 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 सर्व ठीक होत जाईल. परत कोणते बोधिसत्व उत्पन्न होतील, ते बोधिसत्व बुद्ध होतील आणि त्या बोधिसत्वाला धर्मचक्र प्रवर्तन करण्याची वेळ येईल, तर बरोबर ते इथेच येतील. हीच ती जागा असेल, हेच ते ठिकाण असेल. म्हणून या ठिकाणाला काय म्हटलेलं आहे, अपरिवर्तनशील आहे. 4 स्थळ आहेत अपरिवर्तनशील. बुद्धगयेचं आहे, सारनाथचं आहे, संकीसा आहे आणि त्यानंतर श्रावस्ती आहे, की ज्या ठिकाणी सम्यक संबुद्धाची गंधकुटी आहे. तर असे हे 4 स्थळ आहेत की जे अपरिवर्तनशील आहे, की ज्याच्यामध्ये बदल नाही होत आहे. तर त्यापैकी ह्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या स्थळाच्या भूमीवरती आपण बसलेलो आहोत. सम्यक संबुद्धाच्या अगोदर काही ऋषीमुनी होऊन गेले आणि ते सुद्धा अन्य प्रकारच्या ध्यान साधनेचा अभ्यास करून त्यांना काही वृद्धीच्या बलाची प्राप्ती झाली, की ते आकाशचारी होते, आकाश मार्गाने येणारे, आकाश मार्गाने जाणारे मोठाले ऋषी होते. त्यापैकी आपण आपल्या साहित्यामध्ये पाहतो की जसं कपिल वस्तूचं नाव या कपिल नावाच्या ऋषीच्या नावावरून पडलेलं आहे, नाही का. त्यांच्या कुळातील ते होते, त्यांचा एक सन्मान म्हणून त्या नगराचं नाव त्यांनी बदललं
आणि ते कोण होते? खूप मोठे ऋषी होऊन गेले. मग आकाशचारी होते, 5 अभिनय त्यांना प्राप्त होत्या. आणि ते ज्यावेळेस इकडे यायचे तर त्या ऋषींना खाली येण्याचंही ठिकाण आहे की याच ठिकाणी यायचे. हिमालय पर्वताच्या पायथ्याशी तिकडे जाऊन ते ध्यान साधना करतील, स्वतःला विकारमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील करतील, परंतु विपश्यना विद्या नाही तर पूर्ण मुक्त नाही होत व्यक्ती. मनाची अवस्था चांगली येते. मनाच्या अंतरतलावरती जे विकार आहेत तर ते हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतात. यापूर्वीचे जेवढे ऋषीमुनी, आवाज येतो तिकडे थोडा? ठीक आहे. तर ते सर्व ऋषीमुनींना या ठिकाणी उतरण्याचं, या ठिकाणी येण्याचं हे स्थळ आहे, म्हणून याला ऋषीपतन. तर यापूर्वीचे जेवढे ऋषीमुनी, आवाज येतो तिकडे थोडा? ठीक आहे. तर ते सर्व ऋषीमुनींना या ठिकाणी उतरण्याचं, या ठिकाणी येण्याचं हे स्थळ आहे, म्हणून याला ऋषीपतन म्हणतात, की ज्यांना अनेक प्रकारच्या वृद्धीच्या बलाची प्राप्ती होती. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण परत मूळ मुद्द्यावरती येऊ, की सिद्धार्थ नावाचे जे सम्यक संबुद्ध झाले, ते सिद्धार्थ नावाचे सम्यक संबुद्ध यांनी या ठिकाणी धर्मचक्र प्रवर्तन केलं. म्हणजे सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्याचा जो उपदेश आहे तर तो उपदेश सम्यक संबुद्धाने इथे दिला. जे काय म्हटलं गेलं की सर्व प्रकारच्या विशुद्धीला प्रकाशित करण्यासाठी, सत्वांना नितांत विशुद्ध होण्यासाठी जी विद्या लागते तर ती विद्या सम्यक संबुद्धाने इथे प्रकाशित केली. आणि इथे प्रकाशित करत असताना असं म्हटलं गेलं की त्यावेळेस पंचवर्गीय भिक्षू 5 जण होते. कौंडिन्य, वप्प, महाना, बद्य आणि अश्वजित हे ते 5 जण होते. आणि या 5 जणांना ती विद्या शिकवत असताना या भूमीच्या चारही दिशेने 12 योजनांपर्यंत आकाशामध्ये देवता होत्या. एक योजन 3 किलोमीटरचा. तर अशा प्रकारचा 36 किलोमीटर पर्यंत या भूमीच्या सर्व बाजूनी देवता धर्म श्रवण करण्यासाठी उपस्थित होते. हा आपल्या पाली साहित्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. पुण्य कर्म कमावतात. आम्हालाही तेच करायचं की जे ते आमच्याच पासून शिकलेले आहेत. इथूनच शिकले ना, बाहेरून नाही, इथूनच शिकले ते. परंतु त्यांनी पूर्णचे पूर्ण ते कल्चर काय केलं? ॲडॉप्ट केलं. पहिलं त्याने ते कल्चर पूर्ण ॲडॉप्ट केलं आणि त्यांच्या तिकडे ते टिकून ठेवलं. बरोबर. परिणामी स्वरूप ते भारतामध्ये आल्यानंतर ते बिलकुल जशाचे तसं ते त्याचा स्वीकार करतात. आणि म्हणून मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपल्याकडे बौद्ध धम्माचा थोडासा काही विस्कळीत झालेला असल्यामुळे ती संस्कृती आज इथेच आपल्याकडे राहिली नाही, म्हणून आपल्याला ते तसं करता आलं नाही. परंतु बाबासाहेबांच्या अनुकंपेने 14 ऑक्टोबर 1956 नंतर आपल्याला बौद्ध धम्म मिळाला आणि तिथून पुढे भिक्षू लोक शिकू लागले, भिक्षू लोक तयार होऊ लागले. सुरुवातीच्या कालावधीमध्ये न शिकलेले अडाणी पण ते त्रिशरण पंचशील देऊन देऊन लोकांची एक भूमी तयार केली. तिथून पुढे थोडेसे क्वालिफाईड झाले, काही अजून क्वालिफाईड झाले, विदेशामध्ये गेले आणि तिथून सर्वचे सर्व बुद्धिस्ट कल्चर जे आहे तर ते शिकून आले. त्याचे परिणामस्वरूप आज आपल्याला सुस्थितीमध्ये बौद्ध धम्म पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी अनेक अशा महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत, पण त्यापैकी एक घटना सांगून आपलं हे सेशन आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. की आपल्या कुशल कर्माचे काय शुभ परिणाम येतात आणि त्याचे परिणामस्वरूप तो व्यक्ती, तो सत्व या भूमीमध्ये सुद्धा आणि परलोकाच्या भूमीमध्ये सुद्धा कशा प्रकारचा आनंदित होतो, प्रसन्न होतो. तर त्याचं खूप सुंदर चांगल्या प्रकारचं उदाहरण सम्यक संबुद्धाने सांगितलेलं आहे, की जे धम्मपद अठ्ठकथामध्ये त्याचं वर्णन आहे. काही लोकांनी ऐकलं असेल. असं म्हटलं की या सारनाथमध्ये, म्हणजे आता आपण इथेच आहोत ना, तर सारनाथचं उदाहरण आहे. या सारनाथमध्ये एक श्रेष्ठी होता आणि त्याला एकुलता एक मुलगा होता. त्या मुलाचं नाव होतं नंदीय. आणि याच नगरामध्ये
दुसरा एक श्रेष्ठी होता, ते नातेवाईकच होते एकमेकाचे. त्यांना एकच मुलगी होती आणि तिचं नाव होतं रेवती, नंदी आणि रेवती. तर त्यापैकी हा जो नंदी होता की ज्याच्या आईवडिलाकडे 80 कोटी रुपयाची धनसंपत्ती होती. या 80 कोटी धनसंपत्तीच्या माध्यमातून या अशा प्रकारच्या वैभवामध्ये वाढलेला मुलगा, तो दिसण्यासाठी अतिशय सुंदर होता, श्रद्धासंपन्न होता आणि त्याचे माता पिता दररोज विहारात जात होते. परिणामी स्वरूप ते लेकरावरती त्याचे संस्कार होते. तो आपल्या करंगडीला धरून विहारामध्ये जायचा. मग तो लहानचा मोठा होता होता 7 वर्षाचा झाला तर त्याला मग विहारामध्ये आनापानासाठी ही ध्यान साधना मिळाली. लहान असताना त्यांना आनापानसाठी ध्यान साधना शिकवतात, ती मिळाली. मग तो त्या ध्यान साधनेचा अभ्यास करू लागला. विहारामध्ये जाता जाता आई वडिलांच्या सेवेचं त्याला व्हॅल्यू समजलं, त्याला महत्त्व कळलं. कारण भगवान ते सांगतात की माता पितू पठाणं पुत्रदारस संग हो अनाकुलाची काम म्हणता एतन मंगलमतन. की माता पिताचं काय केलं पाहिजे, भरण पोषण केलं पाहिजे, त्याचं उपस्थान केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, पत्नी मुलांचा सांभाळ केला पाहिजे आणि पूजनीय लोकांची पूजा केली पाहिजे. हे उत्तम मंगल आहे जीवनामध्ये. हा भगवान जसा उपदेश करायचा ते पूर्ण तसं आपल्या जीवनामध्ये पालन करायचं. आणि त्यानंतर आंतरिक सुखशांती वाढत गेली. जसं तो समाधीचा अभ्यास करत गेला तसं आंतरिक सुखशांती वाढत गेली. तो पुढे चालून उपसोत्सील पालन करू लागला, स्वतः तो दान करू लागला, ध्यान करू लागला, आईवडिलाची सेवा करू लागला. मग काय होऊ लागलं की तो निमंत्रित करायचा भिक्षू संघाला. 500-500 बनतीचे त्यांची इथं भोजनासाठी असायचे आणि सर्व त्याचं नियोजन आयोजन तो एकटाच मुलगा करायचा. आईवडील सर्व त्याच्यावरती सोपून द्यायचे. परिणामी स्वरूप तो भिक्षू संघाचा एक श्रद्धा संपन्न, सदाचारी, सद्गुणी आणि दानी उपासक म्हणून त्याची सर्वत्र कीर्ती पसरली नंदी याची. आणि मग हे पाहता पाहता तो 16 वर्षाचा झाला आणि 16 वर्षाचा झाल्यानंतर पूर्वीच्या कालावधीमध्ये 16व्या वर्षी लग्न करत होते. मग त्याचे आई वडील त्याच्यासाठी मुलगी शोधू लागले. मग त्यावेळेस मात्र त्या मुलीच्या आईला जाग आले आणि त्या मुलीच्या आईला असं वाटलं की माझी मुलगी सुंदर आहे, स्वरूप आहे, धनवान कुळातील आहेत आणि हा मुलगा सुद्धा आमच्या नात्यातच आहे. तर मग माझी मुलगी जर त्यांच्या घरी जाईल तर ती सुखी राहील. कोणत्या आई, मुलीची आई हाच विचार करेल. आणि म्हणून मग त्या मुलीच्या आईने मुलाच्या आईला सांगितलं की तुम्ही मुलाचं लग्न करत असाल तर मग आमच्या मुलीचा विचार करा. मुलाच्या आईनं मुलाला सांगितलं की ते आपल्याच नात्यातली मुलगी आहे, बघ तिच्या संदर्भामध्ये. तो मुलगा तात्काळ त्याच्या आईला म्हणतो की ती मुलगी ध्यान करत नाही, ती मुलगी स्वतःच्या हातानं दान करत नाही, ती मुलगी उपसतशील पालन करत नाही, तर मला तिच्यासोबत नाही लग्न करायचं. तो नियमितपणे सदाचाराचं पालन करणारा, आवाज येतो सर हां. तर त्यामुळे त्याला तशी अपेक्षा होती की मला जी काही धर्मपत्नी मिळेल तर तिच्यामध्ये हे सदाचार असावे आणि तिच्यामध्ये ते नाही तर मग मला नाही पाहिजे ते. आणि मग ती गोष्ट मुलीच्या आईला सांगितली आणि मुलीची आई म्हणते की थोडा वेळ प्रतीक्षा करा. ठीक आहे. मग तेवढ्या कालावधीपर्यंत त्या मुलीच्या आईने मग परत इकडे भिक्षू संघाला बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला त्या मुलीच्या आईनं त्या गोष्टी केल्या सर्व नियोजनाच्या आणि त्यानंतर मुलीवर सोपवल्या आणि मुलीला सांगितलं की हे सारं नियोजन तुला करायचं आहे. आणि मग असं म्हटलं की वाण नाही तर गुण लागतो, हे की नाही. आणि मग तशा प्रकारे की भिक्षू संघाच्या सानिध्यामध्ये येऊन मग ती उपसतशील पालन करू लागली, ती स्वतः दान करू लागली, ती स्वतः ध्यान करू लागली. आणि अशा प्रकारचं पाहता पाहता आता तिला तिच्या आईवडिलाची गरज नाही, ती स्वतःच निमंत्रित करू लागली आणि स्वतःच ते पुण्यकर्म करू लागली. आणि ज्यावेळेस हे तिच्या आईने बघितलं तर माझ्या मुलीमध्ये ते सदाचार उत्पन्न झालेले आहेत आणि परत मग निरोप पाठवते की तुमच्या मुलाला अपेक्षित असणारे जे काही सद्गुण आहेत तर ते माझ्या मुलीमध्ये उत्पन्न झालेले आहेत. मग ते मुलाची आई मुलाला सांगते की बाबा असं मला ऐकायला मिळते बघ. आता त्याला माहितीच असतं सर्व. तर तो म्हणतो ती जर या सदाचाराने, या सद्गुणाने जर संपन्न असेल तर मग मी करतो तिच्यासोबत लग्न. आणि मग त्या दोघा जणांचं लग्न करून दिला. यांना एकुलती एक मुलगी आहे, यांना एकुलता एक मुलगा आहे. परिणामी स्वरूप दोघांची धनसंपत्ती एकाच ठिकाणी आली. काळा वेळाला अनुसरून पुढे चालून जसे ती मुलगी घरी आली, घरी आणल्याबरोबर त्या मुलाने त्या मुलीला बाजूला घेतलं
आणि तिला समजावलं, सांगितलं की तुला जर या घरामध्ये राहायचं असेल, सुखपूर्वक राहायचं असेल, आनंदाने राहायचं असेल, प्रसन्नतेने राहायचं असेल, तर तुला 2-3 गोष्टी करणं अपेक्षित आहे, करावंच लागते. तर ते म्हणते सांगा काय करायचे आहेत. तर तो पहिली गोष्ट सांगतो की तुला जन्मभर माझ्या आईवडिलाची सेवा करावी लागेल. बुद्धाने काय सांगितलेलं आहे की माता पितू उपस्थान, तो धारण करतो ना, तो मला जर माझ्या आईवडिलाची सेवा करायची तर तुला साथ द्यावं लागेल, तुला जन्मभर हे करावं लागेल, तुला जन्मभर उपसतशील पालन करावे लागते. हे जे काही आजीवन उपसतशील पालन करणं आहे ते 8 दिवसाचं एक आहे. 8 दिवसातून एक दिवस, 2 अष्टम्या, एक वद्य चतुर्दशी, अमावस्येचा एक अगोदरचा दिवस आणि एक पौर्णिमा, असे महिन्याचे 4 दिवस हे जन्मभर पालन करायचे, एरवी 5 दिन पालन करायचे. त्याला आजीवन उपसतशील म्हणतात. तर मग हे तुला पालन करावे लागतील. तर ते मला ठीक आहे. त्यानंतर तो म्हणतो की तुला स्वतः भिक्षू संघाला निमंत्रित करून तुला स्वतः तुझ्या हाताने दान द्यावं लागेल. हे जर तुझ्याच्यानं होत असेल तर तू नक्कीच या घरामध्ये खूप सुखपूर्वक राहशील. आणि ती निमूटपणे ती हो म्हणते, कारण तिला सुखरूप राहायचं असते. आणि मग पाहता पाहता तसंही म्हटलं गेलं की स्त्री ही उपजत श्रद्धा संपन्न असते, दयाळू असते, मयाळू असते, कणवाळू असते, ज्यामध्ये जिव्हाळा असतो, नाही का. हे गुण त्याच्यामध्ये असतात. आणि मग इकडे पतीनं पण सांगितलेलं आहे आणि आई वडिलाच्या इकडे पण ती शिकलेली आहे. तर त्या गोष्टी आपल्या सासरी ती करून घेते. उदाहरण इथलं आहे. आणि मग अशा प्रकारचं पाहता पाहता त्याच्यामध्ये त्यांना एक मुलगा होतो. 4-5 वर्ष होऊन जातात त्यांना. आणि त्यानंतर दोघांचे माता पिता मृत्यूला प्राप्त होतात. मग हे दोघंच पती पत्नी आणि त्यांना एक मुलगा 5 वर्षाचा कालावधी निघून जातो. पण यांचं जे रेग्युलर विहारात येणं आहे ते सुरू असते. आणि त्यानंतर मात्र मग हा नंदीय एक दिवस याच इथल्या विहारामध्ये, तिकडे जे दिसतं ना आपल्याला ते बांधलेलं, तर त्याला इतिहास आहे. इतिहास असा आहे की हा जो पाठीमागं धम्मस्तूप आपल्याला पाहायला मिळतो त्याला इतिहास आहे. इतिहास असा आहे की सम्राट अशोकाने जे जे निर्माण केलेलं आहे ते त्यानं त्याच्या मनानं नाही निर्माण केलेलं. मग कसं निर्माण केलं, तर अरहंत भिक्षूंना सोबत घेऊन केलं. आणि जे अरहंत असतात, जे मुक्त झालेले असतात, त्यांना पुढचंही ज्ञान असते, पाठीमागचंही ज्ञान असते. मग कोणत्या ठिकाणी भगवान बुद्धांनी धर्मचक्र प्रवर्तन केलेलं, ती जागा कोणती आहे, ते ठिकाण कोणतं आहे, तर ते फक्त अरहंतच सांगू शकतात. का, तर त्यांना ते दिव्य दृष्टी आहे ना. दिब्बा चक्षुयानंग असं म्हणतात पाली भाषेमध्ये, दिब्बा चक्षुयानंग. तर त्यांना त्याचं आकलन नाही, त्यांना त्याचं ज्ञान आहे. आणि म्हणून म्हणतात महाराज ते या ठिकाणी घडलेलं आहे, इथं घडलेलं आहे, ठीक आहे, इथं निर्मिती करायचं आहे. आणि म्हणून जे काय आपल्याला मोठमोठाले स्तूप पाहायला मिळतात, तर त्या ठिकाणी तसा इतिहास, ऑथेंटिक इतिहास घडला, अरहंताला सोबत घेऊन घडला. म्हणून त्या ठिकाणी तिथं स्तंभ निर्माण केलेले आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगत होते की ते इथलं उदाहरण की एक वेळचा प्रसंग की नंदी विहारामध्ये आला आणि त्याने दानाचं महत्त्व जाणलं. भगवान बुद्धाने त्याच्यावरती उपदेश केला दानाच्या संदर्भामध्ये. तो घरी येतो, घरी आल्यानंतर पत्नीला विचारतो की मी दररोज तर ऐकत होतो, पण आज भगवंताने विशेष धम्मदेशना दिली. मग ठीक आहे, आणि त्यामध्ये मी एक मोठी वास्तू निर्माण करत आहे, तू मला साथ देशील का. तर ते म्हणते मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला जेही दान करायचं आहे, जोही त्याग करायचा आहे, तर ते करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. आणि मग पाहता पाहता असं म्हटलं गेलं की जो त्या ठिकाणी चबुतरा आहे त्या ठिकाणी मधला की भगवान समोर येतील, समोर भिक्षू बसलेले असतील आणि भगवंताचं उंच आसन असेल आणि त्या ठिकाणी भगवान उपदेश करतात. तर ते ठिकाण सर्वात अगोदर नंदीने निर्माण केलं. आणि त्याच्या आजूबाजूला काही निवासस्थान आहे, जे आता हे दिसतंय सर्व बाजूला, नाही का. अजून बी काही झाकलं गेलं असणार, खूप वर्ष झाले ना, 26 वर्ष झाले जवळपास. तर त्याने 500 निवासाची निर्मिती केली, भिक्षू निवासाची. आणि ते काम पूर्णत्वास जात आहे, पूर्ण झालंय नाही अजून त्यांनी दान बी केलं नाही. भिक्षू संघाला निर्माण करणं चालू आहे, दोघं पती पत्नी सोबतच करताय, सर्व पैसा लावून. 120 कोटीचे मालक आहेत ते दोघं पती पत्नी. आणि मग एवढ्या कालावधीमध्ये एक घटना घडली, आणि ती घटना असे की भगवंताचे द्वितीय अग्रश्रावक, त्यांचं नाव महामोगलायन बंतेजी. तर हे सर्व भिक्षूंमध्ये वृद्धिबालामध्ये ते अग्र होते, महामोगलायन बंतेजी. आणि मग ते मधून ते इथून अंतर्धान व्हायचे आणि 33 देवलोकामध्ये चारिकेसाठी जायचे. ज्यावेळेस भगवान बुद्धांनी हे इथे या ठिकाणी धर्मचक्र प्रवर्तन केलं, तर वरच्या 26 भूमी आहे देवतांच्या,
तर महाब्रह्मापर्यंतच्या देवता धर्मचक्र प्रवर्तन जे भगवान करत आहेत, जो उपदेश करत आहे, तो ऐकण्यासाठी इथे आलेल्या होत्या. आणि असं म्हटलेलं आहे की जो सर्वात शक्तिशाली देवता असेल तो समोर बसेल, जो कमी असेल तो त्याच्या पाठीमागे, जो कमी असेल तो त्याच्या पाठीमागे. असं करता करता जे सर्वात कमी शक्तिशाली देवता आहेत तर ते 36 किलोमीटर पाठीमागे फेकले गेले आणि सामर्थ्यशाली समोर समोर येत गेले. करोडो देवतांना त्याचा लाभ झाला, ते उंच अवस्थेला प्राप्त झाले. हा इतिहास आहे. आणि म्हणून महामोगलायन भंतेजी मधून मधून 33 देवलोकामध्ये जायचे आणि 33 देवलोकामध्ये गेल्यानंतर चारिका करायची, परत खाली यायचे, चारिका करायची, परत खाली यायचे. आणि मग या ठिकाणची अशी ही घटना घडत होती. या ठिकाणी हे विहाराची निर्मिती होत होती. या ठिकाणी भिक्षू निवासाची निर्मिती होत होती. या ठिकाणी अंतघराची निर्मिती होत होती. ते पूर्णत्वाला जाण्याच्या अगोदर महामोगलायन भंतेजी 33 देवलोकामध्ये गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते पाहतात आजूबाजूला, तर मग बाकीचे काही देवपुत्र येतात. शक्र येतो, देवतांचा राजा शक्र, त्याला शक्र म्हणतात आपल्या साहित्यामध्ये. तो येतो, दान करतो आणि निघून जातो. अजून बाकीचे देवपुत्र ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस भंतेजी म्हणतात की मी यापूर्वी या ठिकाणी अनेक वेळेस आलो, पण हे बाजूचं विमान कोणाचं आहे? इथंही नव्हतं. तर विमान हे देवतांच्या निवासस्थानाला विमान म्हणतात. जसं आपल्या निवासस्थानाला आपण घर म्हणतो, बंगला म्हणतो, हवेली म्हणतो, नाही का? तर तसं देवतांच्या निवासस्थानाला काय म्हणतात? विमान म्हणतात. तर मग अशा प्रकारे ते म्हणतात की एवढं आलिशान हे विमान कोणाचं आहे? तर त्यावेळेस ते देवपुत्र म्हणतात की भंते, खाली या जम्बूद्वीपामध्ये नंदिय नावाचा एक सद्गृहस्थ आहे आणि त्याची पत्नी, त्याची धर्मपत्नी रेवती आहे. हे दोघं पती पत्नी भगवान बुद्धासाठी, भिक्खू संघासाठी विहाराच्या आणि भिक्षू निवासाची निर्मिती करत आहेत. म्हणते ज्यावेळेस ते शरीर त्यागतील ना, तर त्यावेळेस या हवेलीमध्ये इथे येऊन ते राहतील, या विमानामध्ये इथे येऊन राहतील. त्यांच्यासाठी हे तयार झालेलं आहे. अजून ते कम्प्लीट पण झालेलं नाही, अजून ते पूर्ण पण झालेलं नाही आहे. तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी त्या विमानाची निर्मिती झाली. आणि मग ते ऐकल्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये त्या निवासस्थानामधून 500 अप्सरा येतात, भंतेजीला दान करतात आणि म्हणतात भंते, त्या नंदियाला या ठिकाणी पाठवून द्या ना. आम्ही त्यांच्यासाठी इथे उत्पन्न झालेलो आहोत. त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उत्पन्न झालेलो आहोत आणि त्यांना पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत. त्या दोघा पती पत्नीला त्यांना तुम्ही इथे पाठवून द्या. आणि सर्वची सर्व ते बघितल्यानंतर, ते सर्वचे सर्व त्यांचं ऐकल्यानंतर महामोगलायन भंतेजी तात्काळ तिथून अंतर्धान होतात आणि इथेच उत्पन्न होतात भगवंताच्या समोर. याच भूमीमध्ये भगवान इथेच असतात. आणि इथे उत्पन्न झाल्यानंतर आणि भगवंताला म्हणतात की भंते, असं पण असते का की कोणी सद्गुरू असतं या ठिकाणी दान करेल आणि त्याच्यासाठी लगेचच 33 देवलोकांमध्ये त्याचा एक विमान तयार होईल? भंते, असं पण असते का? तर त्यावेळेस भगवान म्हणतात, आयुष्मान, ही गोष्ट तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलेली आहे, तुम्ही तुमच्या कानानं ऐकलेली आहे, तरी सुद्धा मला विचारता. तर त्यावेळेस महामोगलायन भंतेजी म्हणतात, हा भंते, मी माझ्या डोळ्याने पाहिलं, मी माझ्या कानानं ऐकलेलं आहे की नंदियासाठी त्या ठिकाणी सुंदर अशा अतिशय आलिशान, की त्याचं वर्णन नाही करता येणार, की अशा प्रकारचं एक विमान त्यासाठी तयार झालेलं आहे. तर त्यावेळेस मग भगवान पुढचा उपदेश करतात. म्हणतात, आयुष्मान महामोगलायन, जे कोणी लोक या ठिकाणी दान करतील, या ठिकाणी ध्यान करतील, या ठिकाणी वंदन करतील, तर त्यांचं एवढं पुण्यकर्म होत आहे की ते पुण्यकर्म मोजता येत नाही. आणि दुसरी एक उपमा देऊन सांगितली की ते असं म्हणतात की कोणी एखादा व्यक्ती विदेशामध्ये गेला आणि त्याला त्या ठिकाणी मोठ्या पगाराची नोकरी आहे. खूप दिवसानंतर तो परत आपल्या मायदेशी आला, तर आल्यानंतर त्याचे जे रक्तसंबंधी लोक आहेत तर ते त्याचं खूप चांगल्या प्रकारचं स्वागत करतात, ठीक आहे नाही? पण ते जे काय स्वागत करतात तर ते एकाच प्रकारचं प्रेझेंट देऊन स्वागत करतात. पण आयुष्मान महामोगलायन, जे लोक या भूमीमध्ये, या मानवाच्या भूमीमध्ये विशेषतः भिक्खू संघाच्या कार्यासाठी, भिक्खू संघासाठी जे लोक दान करतील, जे लोक ध्यान करतील, जे लोक त्याग करतील, तर त्या लोकांचं ते पुण्यकर्म परलोकामध्ये 10 प्रकारचं प्रेझेंट देऊन त्यांचं स्वागत करते. तर एवढं मोठं पुण्यकर्म त्या लोकांचं होते. हा जो उपदेश सम्यक संबोधाने केला, तर हा उपदेश
याच भूमीमध्ये केला. असे अनेक उदाहरणं आहेत, पण वेळेच्या अभावी एक महत्त्वपूर्ण आहे म्हणून तुम्हाला या उदाहरणाचा या ठिकाणी मी रेफरन्स दिलेला आहे. हे धम्मपद अठ्ठकथामध्ये याचं मी तुम्हाला सांगितलं जशाचे तसंच वर्णन आहे, थोडंसं सुद्धा काही मिक्सअप केलेलं नाही आहे. आणि म्हणून आपल्या साहित्यामध्ये आपण ज्यावेळेस त्या त्या भूमीमध्ये त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळेस आपण तोच धर्म श्रवण करतो, त्या भूमीला वंदन करतो, त्या ठिकाणी आपण दान करतो, त्याग करतो, तर असीम अशा प्रकारचं पुण्यकर्म कमावतो. आणि ज्या 4 भूमी आहेत की ज्या अपरिवर्तनशील आहेत, तर त्यापैकी अतिशय महत्त्वाची भूमी ही सुद्धा आहे. या ठिकाणी आपण बसून हे खूप मोठं पुण्यकर्म आपण अर्जित करत आहोत. पूर्वीच्या कालावधीमध्ये लोकांना कुठल्या प्रकारचे काही वाहनं नव्हते, तर आपली भाकर बांधायची, सोबत त्याच्यावरती चटणी ठेसावं, जे काय असेल ते घ्यायचं, लोणचं वगैरे असेल ते घ्यायचं आणि दरमुकाम असं करत करत या ठिकाणी यायचे, इथे यायचे, इथे वंदन करायचे, इथे बसून ध्यान करायचे आणि ते पुण्यकर्म अर्जित करायचे आणि स्वतःला खूप धन्य मानायचे. आज आपल्याकडे सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत, नाही का? आपल्याकडे सर्व प्रकारची यंत्रणा आहे आणि आपल्यामध्ये श्रद्धा पण आहे. म्हणजे तसं जर बघितलं तर आपली सारी बाजू जमेची आहे. आणि म्हणून आपण या भूमीमध्ये आलेलो आहोत. आपलं 5 वाजता हे संपून जात आहे, तर थोडा वेळ तुम्हाला या ठिकाणी आलेला आहात, तर या भूमीची एक आठवण म्हणून, या भूमीचं एक स्मरण म्हणून तुम्हाला फोटो काढता येतील. त्यासाठी एक थोडासा वेळ मिळावा म्हणून मी थोडंसं अधिकच न बोलता 15-20 मिनिट बोललो असं. आपल्याला माईक अलाउड नव्हता, केला त्यांनी, त्याचा आवाजही कमी केला, जे असेल ते. दुसरी एक गोष्ट अशी आहे की वेळ निघून गेल्यानंतर जर सांगितलं तर मग थोडासा पश्चाताप केल्याशिवाय काही पर्याय नसतो. म्हणून वेळेच्या आत ज्याही आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी साऱ्या आपल्या श्रद्धेवरती अवलंबून आहेत, आपल्या इच्छेला अनुसरून आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कशाचीही जोर जबरदस्ती नाही आहे. तर यामध्ये कोणाला जर असं वाटतंय की आम्हाला या ठिकाणी दान करायचं आहे, मग तुमचं ते भोजनाचं दान असेल, तुमच्यावालं ते अल्पोहाराचं दान असेल, तुमचं ते खिरीचं दान असेल, किंवा अजून काय तुम्हाला दान करायचं आहे, तर ते दान करण्याची संधी तुम्हाला ते उपलब्ध असेल, तर त्या दिवसाचं त्या उपासकाच्या हस्ते दान दिलं जाईल. त्याचं तशा प्रकारचं अनुमोदन होईल. हे अशा प्रकारचं करण्यामध्ये थोडीशीसुद्धा एक नवलेसुद्धा जबरदस्ती नाही आहे. हा टोटल आपल्या इच्छेचा, आपल्या श्रद्धेचा भाग आहे. मी हे पण म्हणत नाही की तुम्ही केलंच पाहिजे, पण जर सांगितलं नाही तर मग बनतेचे अन्य ठिकाणचे लोक करतात, तुम्ही आम्हाला कोणी सांगितलं. ते तुमचे 2 शब्द माझ्यावरती राहू नये, तुमची ती पुण्याची संधी हुकू नये. जर ज्यांना जर करायचं असेल तर त्या उद्देशाला अनुसरून हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग हे पण स्थळ आहे, बुद्धगयेचं स्थळ आहे, आपलं कुशीनगरचं आहे, वैशालीचं आहे, जे काही महत्त्वपूर्ण जे स्थळ आहेत, तर त्या ठिकाणी ज्यांना असं वाटलं या ठिकाणी आमच्या परिवाराच्या वतीने आम्हाला या ठिकाणी हे दान करायचं आहे, मग आम्ही कॅपेबल आहे, तर एका परिवाराच्या वतीने, नाही तर तुम्ही 2-3 जण मिळून ते करू शकता, 4-5 जण मिळून ते करू शकता. आणि शिवाय याच्यामध्ये हे पण आहे की आमचे परलोकामध्ये गेलेले जे काही नातेवाईक आहेत, तर त्यांच्यासाठी ते पुण्यकर्म मिळावं, तर त्यांच्याही स्मरणार्थ आपण ते करू शकता की पाणी टाकून त्याचंही ते अनुमोदन आपल्याला करता येईल. तर ही एक शेवटची एक सूचना